भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुपरस्टार उदयास आला, ज्याने इंडस्ट्रीत एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले आणि भरपूर संपत्ती व प्रसिद्धी मिळवली। या अभिनेत्याकडे तब्बल 25 खोल्यांचा एक आलिशान बंगला होता, शिवाय 7 महागड्या आणि इम्पॉर्टंट गाड्या होत्या। पण एके दिवशी परिस्थिती एवढी बदलली की हा अभिनेता पैसाठी तरसू लागला। डेली पेड आर्टिस्ट म्हणून काम करू लागला। आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याला उपरा म्हणून चाळीत राहावं लागलं आणि यातच प्रचंड गरिबीत त्याचे निधन झाले। या अभिनेत्याचे आयुष्य म्हणजे जणू एक सिनेमाच आहे। आम्ही बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे डान्सिंग सुपरस्टार भगवान दादा। कापड गिरणीत मजूर म्हणून काम केलेले पुढे सिनेसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेते बनले। पण व्यवहारी आणि मतलबी दुनियेचे हिशेब त्यांना कधीच समजले नाही। नियतीचे चक्र असे फिरले की पुन्हा ते कफलक झाले आणि प्रचंड गरिबीत एकाकी मृत्यू पावले। चला तर पाहूया त्यांची चढ उताराने भरलेली संपूर्ण जीवन कहाणी। मास्टर भगवान म्हणजे भगवान दादा पालव यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 साली झाला। सिंधुदुर्गातील पोईप हे त्यांचं मूळ गाव आहे। त्यांचं खरं नाव आबाजी पालव असं होतं। भगवान दादा यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांचे बालपण दादर आणि परळच्या चाळीत गेले। अभिनयाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती। सिनेमाचं वेळ तर इतकं होतं की 4थीतच त्यांनी शाळा सोडली होती। शाळेला दांडी मारून ते सिनेमा पाहायला जायचे। तरुण वयातच दादा कापड गिरणीत मजूर म्हणून काम करू लागले, पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्त वस्तू देत नव्हती। चित्रपटाच्या आवडीमुळे ते चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करायची संधी शोधू लागले। यासाठी त्यांनी चित्रपट निर्मितीचे रिसर्च शिक्षणही घेतलं। अनेक स्टुडिओमध्ये चक्रा मारल्यानंतर त्यांना संधी मिळाली। क्रिमिनल या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मुकपटातल्या छोट्या मोठ्या भूमिकेतून केली। अभिनयाबरोबरच पुढे त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम केलं। बहादूर किसान हा दादाने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता। भगवान दादा यांनी सुरुवातीला भरपूर मारधाड असलेले चित्रपट केले। मारधाड असलेले हे सिनेमे तसे बी किंवा सी ग्रेडचे असायचे, पण सिनेमांना प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं। याचं दुसरं कारण म्हणजे त्या काळचे हिंदी सिनेमाचे हिरो हे तसे शामळू प्रवृत्तीचे असायचे। प्रेमात देवदास झालेले नायक सर्वांना आवडत नव्हते, त्यामुळे भगवान दादांच्या सिनेमांना तोबा गर्दी असायची। 80च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील अँग्री यंग मॅनची क्रेज होती, त्याहून अधिक क्रेज भगवान दादांच्या सिनेमाला त्याकाळी असायची। त्यांचे त्या काळात आलेले बदला, बहादूर, जलन, दोस्ती, शेक हँड, मतलबी, जीते रहो, भेदी बंगला, बच के रहना हे ॲक्शन सिनेमे प्रचंड गाजले होते। भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले ॲक्शन हिरो अशी त्यांची ओळख झाली। फिअरलेस नादिया, जॉन कवास आणि भगवान दादा यांनी त्या काळी ॲक्शन चित्रपटांना वेगळी उंची मिळवून दिली होती। नादिया आणि कवास यांचे चित्रपट फक्त मारधाडीने भरलेले असायचे, मात्र भगवान दादांच्या चित्रपटांना वात्सल्याची किनार असायची। ॲक्शन बरोबर निर्वाज प्रेमालाही तेवढंच महत्त्व असायचं, त्यामुळे भगवान दादांचे चित्रपट नेहमी उजवे ठरले। त्यामुळे त्यांच्या सिनेमाला तरुण प्रेक्षकांसोबतच कुटुंबवत्सल प्रेक्षक सुद्धा गर्दी करायचे। लोकप्रियतेच्या शिखरावर असताना भगवान दादा निर्मिती क्षेत्रात उतरले। त्यांनी 1942 साली जागृती पिक्चर्स या आपल्या बॅनरची स्थापना केली। पुढे जाऊन 1947 साली त्यांनी चेंबूरला स्वतःचा जागृती नावाचा स्टुडिओ सुद्धा उभारला। पुढे 1951 साली आलेल्या त्यांच्या अल्बेला या चित्रपटाने इतिहास घडवला। नृत्य आणि संगीताचा आविष्कार घडवणारी ही कलाकृती अजरामर झाली। सिनेमाचे कथानक तसे फारसे विशेष नव्हते। एक नाट्यवेडा कलंदर घर सोडून आपलं स्वप्न पूर्ण करायला धडपडतो अशी गोष्ट होती, पण कथानकाकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलंच नाही। एकापेक्षा एक जबरदस्त गाणी ऐकून प्रेक्षक बेहोश झाले। या चित्रपटाच्या गाण्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच। प्रत्येक गाण्यावर लोक बेभान होऊन थिएटरमध्ये पैसे उधळत असत। चित्रपटात सुरुवातीला येणाऱ्या जब शमा ने पुकारा तो परवाना आ गया, बलमा बडा नादान रे, शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड़ दो या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं। ओ बेटाची किस्मत की हवा कभी नरम कभी गरम या गीतात भांड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना एकदम नवीन होती। नंतर चित्रपटात आलेली भोली सूरत दिल के खोटे आणि शोला जो भडके दिल मेरा धडके ही गाणी आजही प्रचंड फेमस आहेत। सिनेमातील बाकीची गाणी खूपच सुंदर होती। एकूणच सिनेमातील प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं। खरं तर नायक नायिकांचे मिलन झाल्यावर सिनेमा संपतो, पण या चित्रपटातील गाणी संपत नाहीत। शोला जो भडके हे गीत सिनेमाच्या अगदी शेवटी येतं। हे गाणं संपल्याशिवाय एकही प्रेक्षक थिएटरच्या बाहेर पडत नसे। सिनेमा संपून गाणं सुरू झालं की अख्खं थिएटर नाचू लागे। पाश्चात्य संगीत आणि डान्स भारतीय सिनेमात रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने भगवान दादांच्या अल्बेला या चित्रपटाने केलं।
हा काळ दादांच्या भरभराटीचा काळ होता। या काळात त्यांच्याकडे जुहू बीचवर 25 खोल्यांचा बंगला होता। दिमतीला 7 विदेशी गाड्या होत्या। रोज नवीन गाडीने ते सेटवर जायचे। भगवान दादा शेवर्ले कारचे शौकीन होते, त्यामुळे त्यांनी शेवर्ले नावाच्या चित्रपटातही काम केलं होतं। दादांकडे 7 गाड्या होत्या आणि ते रोज नवीन गाडीने सेटवर जात असत। एक किस्सा असाही सांगितला जातो की एका चित्रपटात त्यांना पैशाचा पाऊस दाखवायचा होता, तेव्हा त्यांनी खोट्या नोटा बाजूला ठेवून खऱ्या नोटांचा वापर केला होता। मात्र दादांचा हा थाट जास्त दिवस टिकला नाही। अल्बेलानंतर दादांचे दिवस पूर्णपणे फिरले। गोरेगावला त्यांच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात सर्व जळून भस्मसात झाले। ज्या सिनेमांनी दादांना वैभवाच्या शिखरावर नेले ते सर्व सिनेमे आगीच्या भक्ष्यासाठी पडले। आपले भाग्य थोर, त्यामुळे अजरामर अल्बेला या सिनेमाची प्रिंट सुखरूप राहिली। त्यामुळे अल्बेला सोडून आज भगवान दादांच्या अनेक सुपरहिट सिनेमांची प्रिंट उपलब्ध नाहीये। हे प्रेक्षकांचं फार मोठं दुर्भाग्य आहे। आपले अनेक मानसपुत्र आगीत बेचिराख होताना पाहून दादांना अति दुःख झाले, तरीही ते पुन्हा उभे राहिले। अल्बेला सिनेमाचे यश पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत राहिले, पण नशिबाने पूर्णपणे पाठ फिरवली होती। त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले, जमेला, कर भला, लाबेला, शोला जो भडके, रंगीला, पण दुर्दैवाने एकालाही यश मिळालं नाही। आता जवळचा पैसा संपायला लागला। पुढे हसते रहना हा चित्रपट बनवणं त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली। या सिनेमाने त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। त्यांनी या सिनेमासाठी सगळं काही पणाला लावलं होतं। या चित्रपटाचे नायक होते किशोर कुमार, पण किशोर कुमार यांच्या नखऱ्यामुळे त्यांना हा चित्रपट अर्ध्यावरच बंद करावा लागला। चित्रपटावर अतोनात खर्च झाला होता, तरीही चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही। यामुळे दादांचे इतके नुकसान झाले की त्यांना त्यांच्या जुहू येथील बंगला आणि गाड्या विकून टाकाव्या लागल्या। मोठे कलाकार दादांचे मित्र होते, मात्र पैसा संपून जाताच सर्वांनी पाठ फिरवली। कठीण काळात कोणीच त्यांना साथ दिली नाही। आता वय उतरत होते, त्यामुळे चित्रपटात कामे मिळणेही कठीण होऊन बसलं होतं। काय मिळतील त्या भूमिका त्यांना स्वीकाराव्या लागल्या। नंतर भगवान दादांनी आपलं लक्ष पूर्णपणे डान्सवर केंद्रित केलं। पुढे कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमात ते नाचू लागले। दादा कोंडके सोबतही त्यांची छान जोडी जमली होती, मात्र म्हणावा तेवढा पैसा मिळत नव्हता। पैशासाठी त्यांनी आपल्या आवडत्या अल्बेला या सिनेमाचे हक्क विकून टाकले। हक्क घेणाऱ्या कंपनीने 1975 साली अल्बेला हा चित्रपट रिलीज केला। शोलेला टक्कर देत अल्बेला पुण्या मुंबईत पुन्हा सुपरहिट ठरला। सिनेमाने करोडो रुपयांचा धंदा केला, मात्र भगवान दादांच्या हाती काहीच पडले नाही। आपले संपूर्ण प्रॉपर्टी गमावून ते पुन्हा आपल्या जुन्या चाळीत राहायला आले। एकेकाळी गाडी बंगला असणारा हा आर्टिस्ट रोजंदारीवर सिनेमात काम मिळवायला भटकू लागला। नवोदित कलाकारांसोबत काम करू लागला। उतारवयात भगवान दादांनी एक मुलाखत दिली होती। त्यावेळी त्यांनी केलेलं भाष्य चिंतनीय आहे। ते म्हणाले, देवाने माझ्या वाईट कृत्यांसाठी मला शिक्षा केली आणि सर्व काही हिरावून घेतलं। पैशाच्या नशेत मी दारुडा झालो। मी पत्ते आणि रेस कोर्समध्ये जुगार खेळू लागलो। दारू आणि महिला माझी कमजोरी होत्या। मी माझ्या पत्नीचा विश्वासघात केला। माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं। कदाचित ही देवाची मला शिक्षा देण्याची पद्धत होती। पुढे दिवसागणिक परिस्थिती आणखी बिघडत गेली। ते इतके गरीब झाले की ते पैसाठी तरसत होते। त्यांची दुर्दशा पाहून सिने आर्टिस्ट असोसिएशनकडून त्यांना दर महिन्याला 3000 रुपये इतकी मदत केली जायची, तर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडून देखील त्यांना महिन्याला 5000ची आर्थिक मदत व्हायची। यावर त्यांनी आपले वृद्धापकाळातील जीवन व्यतीत केलं। यातच 4 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं। त्यावेळी ते 89 वर्षांचे होते। तब्बल 65 वर्ष ते या मायानगरीत काम करत होते। कित्येक कलाकारांची आयुष्य त्यांनी घडवली, मात्र गरजेला त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं। त्यांचे आयुष्य म्हणजे प्रत्येक मानवासाठी एक मोठा धडा आहे। त्यांच्या आयुष्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे। त्यांनी अनेक चुका केल्या आणि त्याचे परिणामही भोगले, मात्र सरतेशेवटी त्याच वाईट अवस्थेत पुन्हा आयुष्य उभे करून जीवन जगण्याची कसोशी भगवान दादांनी दाखवली। आपल्या अभिनयाने, नृत्याने आयुष्यभर प्रेक्षकांना रिझवणाऱ्या या अवली कलाकाराचा शेवट मात्र अत्यंत वाईट झाला। तर ही होती भगवान दादा यांची संपूर्ण जीवन कहाणी। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।